हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अपडेट्स ऑफलाईन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे ओंकार आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टॅक इम्प्लिमेंटेशन युजिंग ॲरे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं स्टॅकचे डेफिनेशन, स्टॅकचे ऑपरेशन्स, स्टॅकचे एरर्स आणि या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टॅकचे इम्प्लिमेंटेशन युजिंग ॲरे. म्हणजे ॲरेसच्या मदतीने आपण स्टॅकला कसे इम्प्लिमेंट करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे आहे एक ॲरे. या ॲरे मध्ये आपल्याला काही एलिमेंट्स ऍड करायचे आहेत, पण हे एलिमेंट्स ऍड झाले पाहिजे विथ द हेल्प ऑफ लिफो प्रिन्सिपल. लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल, जो आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला. नाव यासाठी आपल्याला 3 ते 4 व्हेरिएबल्सची गरज पडते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट व्हेरिएबल असतो तो असतो आपला टॉप. नंतर आपल्याला गरज पडेल कॅपॅसिटीची आणि साईजची. आणि या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण स्टॅकचे ऑपरेशन्स वापरणार आहोत, जे की असतात पुश ऑपरेशन, पॉप ऑपरेशन, पिक स्लॅश टॉप ऑपरेशन आणि इज एम्प्टी ऑपरेशन. हे ऑपरेशन्स आपण स्टॅक मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. तर बिफोर इम्प्लिमेंटेशन आपण जाणून घेऊ की काय लॉजिक वापरलं पाहिजे स्टॅकला इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले टॉप म्हणजे आपल्या स्टॅकचा सगळ्यात टॉप मोस्ट एलिमेंट किंवा स्टॅक मध्ये सगळ्यात वरती जो एलिमेंट असतो तो असतो आपला टॉप एलिमेंट. तर आपण एक टॉप नावाचा रेफरन्स इथे बनवणार आहोत आणि तो रेफरन्स आपण स्टार्टिंगला ठेवू टॉप इज इक्वल टू -1 वरती. ठीक आहे. तर आपण हा झाला माझा टॉप एलिमेंट, जो की बेसिकली आपण ठेवला आहे अरेच्या -1 इंडेक्स साठी. ठीक आहे. तर टॉपची व्हॅल्यू इथे असणार -1. -1 पण यूज करतो. ठीक आहे. तर इथे असणार व्हॅल्यू -1. तर इथे लॉजिक काय असणार, ज्या वेळेस पण स्टॅक मध्ये आपण पुश ऑपरेशन परफॉर्म करू, त्या पुश ऑपरेशनच्या वेळेस हा जो टॉप आहे तो इन्क्रीमेंट पहिले करायचा आहे आपल्याला आणि मग त्यानंतर या अरे मध्ये ती व्हॅल्यू टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल, मला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत, त्या आहेत 10, 20, 30, 40 आणि 50 अशा व्हॅल्यूज मला स्टॅक मध्ये इन्सर्ट करायच्या आहेत. ठीक आहे. तर ऍट फर्स्ट मी काय करणार, टॉपला इन्क्रीमेंट करणार, टॉपला घेऊन येणार प्लस प्लस, जे की -1 वरून प्लस प्लस केल्यावर टॉप येणार 0 वरती आणि अरे ऑफ टॉपला इन्सर्ट करणार व्हॅल्यू 10. पुन्हा एकदा जर का मी पुश ऑपरेशन केलं, त्यावेळेस टॉप पुन्हा एकदा होणार प्लस प्लस आणि जी नवीन व्हॅल्यू आहे अरे ऑफ टॉपला मी देणार. पुन्हा एकदा 30, 40 आणि 50 असे करून मी स्टॅक मध्ये माझ्या या ज्या व्हॅल्यूज आहे या ऍड करणार. ठीक आहे. नाव पुश ऑपरेशनचं झालं. पॉप ऑपरेशन मध्ये काय करणार आपण, पॉप ऑपरेशन मध्ये जस्ट हा जो टॉप रेफरन्स आहे हा टॉप रेफरन्स डिक्रीमेंट करणार. फॉर एक्झाम्पल, हा आता होता 0, 1, 2, 3, 4th इंडेक्स वरती, त्याला मी घेऊन येणार डिक्रीमेंट करून 3rd इंडेक्स वरती, जेणेकरून अरे ऑफ टॉप म्हणजे जो राहील माझा सगळ्यात टॉप एलिमेंट. ठीक आहे. तर हेच आपण सेम गोष्ट रेप्लिकेट करणार आहोत कोडच्या मदतीने. तर सगळ्यात पहिले एक एम्प्टी क्लास बनवू, क्लास स्टॅक. यामध्ये काही प्रायव्हेट व्हेरिएबल्स आपण क्रिएट करणार आहोत. तर सगळ्यात पहिले ऍक्सेस मॉडिफायर प्रायव्हेट इंट टॉप. त्यानंतर आपण क्रिएट करणार आहोत एक अरे प्रायव्हेट इंट, त्याला नाव देऊ आपण स्टॅक किंवा ARR अरे ही नाव देऊ शकतो. त्यानंतर आपण क्रिएट करणार आहोत प्रायव्हेट इंट साइज किंवा आपण याला नाव देऊ कॅपॅसिटी. ठीक आहे. तर कोणत्याही क्लास जर का आपण बनवतोय तर त्या क्लास साठी आपल्याला कन्स्ट्रक्टर क्रिएट करावा लागणार. त्यामुळेच आपण इथे एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करू नेम ॲज स्टॅक, ज्याला आपण प्रोव्हाइड करत आहोत इंट साइज. साइज इथे परत लक्षात घ्या, साइज इथे आहे नंबर ऑफ एलिमेंट्स स्टॅक मध्ये इन्क्लूड केले आहेत. ठीक आहे. आता स्टॅकच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण ज्या व्हॅल्यूज व्हेरिएबल्स त्या एलिमेंटला प्रोव्हाइड करायच्या आहे ऑब्जेक्ट क्रिएशनच्या वेळेस, ते सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, टॉपला इनिशियली ठेवणार आहोत आपण -1 वरती. टॉप विल बी इक्वल टू -1. कॅपॅसिटी जी आहे ती माझ्या साइजच्या इक्वल राहील आणि जो अरे मी वरती क्रिएट केला आहे त्यालाही मी साइज देणार, जी की असणार कॅपॅसिटी. So array is equal to new int of capacity. Now I have implemented
टॉप इक्वल टू -1, माझी जी कॅपॅसिटी आहे ती साईजच्या इक्वल आहे आणि मी अरे जो क्रिएट केला होता त्याला इनिशियलाइज ही केलं आहे विथ द हेल्प ऑफ न्यू इंट कॅपॅसिटी. म्हणजेच या अरे मध्ये किती एलिमेंट्स बसू शकतात, कॅपॅसिटी एवढे. ठीक आहे. यानंतर आपण इम्प्लिमेंट करणार आहोत जे पुश, पॉप, पिक, टॉप आणि इज एम्प्टी ऑपरेशन्स आपण परफॉर्म बघितले होते ते ऑपरेशन. स्टार्टिंग करू आपण पुश ऑपरेशन सोबत. तर पुश ऑपरेशन मध्ये सगळ्यात पहिले मी माझे एक पुश ऑपरेशन मध्ये सगळ्यात पहिले मी इम्प्लिमेंट करणार आहोत. ठीक आहे, पुन्हा एकदा पुश पासून परत घेऊ. ठीक आहे. तर कन्स्ट्रक्टर नंतर आपण इम्प्लिमेंट करणार आहोत ऑपरेशन. तर सगळ्यात पहिले फर्स्ट ऑपरेशन आहे माझं पुश ऑपरेशन, ज्यामध्ये आपण स्टॅकच्या आतमध्ये एलिमेंट इन्सर्ट करतो. लक्षात घ्या, या वेळेस आपल्याकडे स्टॅक नाही, आता आपण इम्प्लिमेंट करत आहोत स्टॅक युजिंग अरे. तर आपण एलिमेंट्स जे इन्सर्ट करणार आहोत ते अरे मध्ये ऍक्च्युअली इन्सर्ट करणार आहोत, पण ह्याचे जे ऑपरेशन्स आहेत ते स्टॅक सारखे दिसले पाहिजे. सो लेट्स सी. सगळ्यात पहिले मी एक पब्लिक void पुश नावाचं एक फंक्शन बनवतो किंवा एक पुश नावाची एक मेथड बनवतो, ज्यामध्ये मी इंट व्हॅल्यू यूज करणार आहे. व्हॅल्यू म्हणजे जो एलिमेंट किंवा ज्या एलिमेंटची जी व्हॅल्यू आहे जी मला स्टॅक मध्ये इनपुट करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले स्टॅक ओव्हरफ्लो हा जो एरर आपल्याला येत असतो त्या एररला आपण चेक करणार. ठीक आहे. तो चेक कसा करायचा, इफ इन ब्रॅकेट जो माझा टॉप आहे तो इक्वल झाला कॅपॅसिटी -1 च्या एवढा, तर ह्या वेळेस काय होणार, मला एरर यायला पाहिजे स्टॅक इज फुल किंवा स्टॅक ओव्हरफ्लो एरर. तर आपण इथे लिहू स्टॅक ओव्हरफ्लो. ठीक आहे. स्टॅक ओव्हरफ्लो म्हणजे स्टॅकची कॅपॅसिटी फुल झालेली आहे आणि तरीही आपण पुश ऑपरेशन इथे परफॉर्म करतोय. आता पुश ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी मी जे तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं की समजा जर का माझ्याकडे आतापर्यंत हे 5 एलिमेंट मी इन्सर्ट केलेले आहेत आणि मला अजून एक एलिमेंट जो की 60 आहे जो इन्सर्ट करायचा आहे अरे मध्ये, तर मी कसं करणार. सगळ्यात पहिले मी जो टॉप आहे त्या टॉपला प्लस प्लस करणार आणि नंतर अरे ऑफ टॉपला इम्प्लिमेंट करणार 60. ओके. तो सेम गोष्ट आपण इथे इम्प्लिमेंट करू. सो सगळ्यात पहिले आपण यूज करू टॉप प्लस प्लस आणि त्यानंतर अरे ऑफ टॉप इज इक्वल टू माझी जी व्हॅल्यू मला प्रोव्हाइड करायची आहे ती व्हॅल्यू, आणि दॅट्स इट. यानंतर आपण जस्ट एक छोटीशी एसआउट स्टेटमेंट देऊ ज्यामध्ये आपण ऍड करू शकतो एलिमेंट पुश इनटू स्टॅक. ठीक आहे. तर हे होतं आपलं पुश ऑपरेशन. सिमिलरली आपण इम्प्लिमेंट करू पॉप ऑपरेशन. पॉप ऑपरेशन मध्ये आपण काय करणार आहोत, एलिमेंटला स्टॅक मधून बाहेर काढणार आहोत. सो पुन्हा एकदा पब्लिक इंट पॉप मेथड. आता एक लक्षात घ्या, मी इथे यूज केला आहे void, इथे यूज केला आहे इंट. का? कारण की ज्या वेळेस मी पुश मेथड लिहितोय, पुश मेथड मध्ये मला कोणताही एलिमेंट रिटर्न करायचा नाही, कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करायची नाही, त्यामुळे मी इथे यूज केला आहे void मेथड. आणि पॉप मध्ये आपलं इम्प्लिमेंटेशन असतं की आपण जो स्टॅक मधला सगळ्यात टॉप मोस्ट एलिमेंट आहे त्याला रिमूव्ह करतो आणि त्यालाही आपण रिटर्न करतो. ठीक आहे. तर अगेन पॉप मध्ये सुद्धा अजून एक एरर आपल्याला येत असतो, तो असतो स्टॅक अंडरफ्लो एरर. त्या एरर साठी पण आपण इथे चेक करणार की जेणेकरून मला तो स्टॅक अंडरफ्लो एरर येणार नाही. स्टॅक अंडरफ्लो एरर कसे चेक करणार आपण, आपल्याला माहिती आहे स्टॅक अंडरफ्लो एरर येण्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे की स्टॅक एम्प्टी आहे की नाही. तर स्टॅक एम्प्टी आहे का नाही हे आपल्याला कसं समजणार, टॉप मुळे. जर का माझा टॉप -1 वरती असणार तर याचाच अर्थ असा आहे की माझा जो स्टॅक आहे तो एम्प्टी आहे किंवा माझ्या अरे मध्ये कोणतेही एलिमेंट्स ऍडेड नाही. तो सेम थिंग मी इथे पण इम्प्लिमेंट करणार की इफ इन ब्रॅकेट माझा जो टॉप आहे तो इक्वल आहे -1 च्या व्हॅल्यू एवढा, तर मी सिस्टम आउट प्रिंट मध्ये देणार आहे स्टॅक अंडरफ्लो एरर. ठीक आहे. जर का ही कंडिशन फॉल्स होते तर त्यावेळेस आय एम गोइंग टू रिमूव्ह द एलिमेंट फ्रॉम द टॉप ऑफ द स्टॅक. मी स्टॅकच्या टॉप वरनं हा एलिमेंट रिमूव्ह करणार आहोत. सो स्टॅकच्या टॉप वरनं एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी मी पहिले त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करल आणि मग त्याला रिटर्न करल. सो लेट्स से इन व्हॅल्यू
किंवा इंट व्हॅल्यू इज इक्वल टू array ऑफ टॉप मी यूज केला आहे, जेणेकरून मी पहिले तो array ऑफ टॉप व्हॅल्यू मध्ये स्टोअर केला आणि त्यानंतर रिटर्न करतोय माझ्या व्हॅल्यूला. ठीक आहे, समजा हा जो टॉप आहे माझा 60 वरती आहे आणि इथे मला इम्प्लिमेंट करायचा आहे पॉप ऑपरेशन. तर पॉप ऑपरेशन इम्प्लिमेंट करताना हा जो 60 आहे हा एलिमेंट मी पहिले स्टोअर केला व्हॅल्यू मध्ये आणि त्यानंतर तो रिटर्न करून दिला या पर्टिक्युलर ऑपरेशन नंतर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करतोय हा व्हॅल्यू रिटर्न करतोय त्यावेळेस आपल्याला टॉपलाही डिक्रिमेंट करायचं आहे. तर रिटर्न करायच्या आधी आपण इथे अजून एक स्टेटमेंट ऍड करू, टॉप मायनस मायनस. ठीक आहे, जेणेकरून टॉप डिक्रिमेंट होऊन जाईल आणि माझा एलिमेंट रिटर्न होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपले ऑपरेशन येते जे असते पिक ऑपरेशन. पिक मध्ये जस्ट आपण त्या व्हेरिएबलला ऍक्सेस करणार आहोत, त्याला यूज करणार आहोत, त्याला रिमूव्ह नाही करणार आहोत. ठीक आहे, तर पिक ऑपरेशनच्या वेळेस आपण काय करणार, 60 ऑलरेडी रिमूव्ह झालेला आहे. पिक ऑपरेशनच्या वेळेस आपण काय करणार, हा जो 50 आहे या 50 ला रिटर्न करणार, पण हा 50 एलिमेंट स्टॅक मधून काढणार नाही. हा 50 एलिमेंट तसाच असणार आहे स्टॅक मध्ये, फक्त त्याला आपण ऍक्सेस करू आणि त्याला रिटर्न करून देऊ. ओके, सो सेम थिंग विल हॅपन हियर. आपण यूज करू एक पब्लिक मेथड. यावेळेस ही आपल्याला इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करायची, त्यामुळे आपण मेथडचा जो रिटर्न टाइप आहे तो इंट देतो आहे. पब्लिक इंट पिक. पिक करत असतानाही आपल्याला चेक करायचं आहे की स्टॅक ओव्हरफ्लो किंवा स्टॅक अंडरफ्लो एरर येत आहे की नाही. स्टॅक ओव्हरफ्लो तर येणार नाही कारण की आपण एलिमेंट ऍड नाही करत आहे. इथे एरर येऊ शकतो आपल्याला स्टॅक अंडरफ्लो. सेम इम्प्लिमेंटेशन जसं आपण पॉप मध्ये केलं आहे, टॉप इक्वल्स टू -1 आणि system.out.println sout स्टॅक अंडरफ्लो. आणि जर का स्टॅक अंडरफ्लो नाहीये तर आपण काय करू, इंट व्हॅल्यू इज इक्वल टू array ऑफ टॉप ची जी व्हॅल्यू आहे ती, आणि जस्ट आपण रिटर्न करून देऊ त्या व्हॅल्यूला. लक्षात घ्या, इथे मी टॉपला डिक्रिमेंट केलं नाहीये, टॉपच मला सांगतो की एलिमेंट ऍड झालाय किंवा रिमूव्ह झालाय. इथे आपण टॉपला काहीच अपडेट नाही करत आहे, ना इन्क्रीमेंट करतोय ना डिक्रिमेंट करतोय. ठीक आहे, तर हे झाले आपले पुश पॉप पिक ऑपरेशन. लास्ट ऑपरेशन जे आपल्याकडे आहे ते आहे इज एम्प्टी. इज एम्प्टी आपण यूज करतो चेक करण्यासाठी की जो स्टॅक आहे माझा तो एम्प्टी आहे की नाही. ठीक आहे, सो इज एम्प्टी साठी लक्षात घ्या, मी सांगितलं होतं की इज एम्प्टी जो आहे तो प्रत्येक वेळेस तुम्हाला बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो. तर बुलियन व्हॅल्यू रिटर्न करत असताना आपण जो रिटर्न टाइप देणार आहोत इज एम्प्टी मेथडला, तो रिटर्न टाइप असणार आहे इथे बुलियन. सो पब्लिक बुलियन इज एम्प्टी. आता इज एम्प्टी मध्ये आपण चेक करणार आहोत की जर माझा टॉप -1 पोझिशन वरती असेल तर त्याला त्यावेळेस आपण रिटर्न करू ट्रू, आणि जर का ही कंडिशन फॉल्स असले तर आपण रिटर्न करून देऊ फॉल्स. म्हणजे ज्या वेळेस माझा टॉप -1 वरती राहील त्यावेळेस माझा स्टॅक पूर्ण एम्प्टी आहे. ज्या वेळेस टॉप -1 सोडून दुसऱ्या कोणत्याही इंडेक्स वरती मूव्ह करत असणार त्यावेळेस माझ्या स्टॅक मध्ये एलिमेंट आहे, त्यावेळेस इज एम्प्टी मला काय पाठवायचं आहे, फॉल्स. नाव जर का स्टॅक टॉप इज इक्वल टू -1 वरती असेल तर रिटर्न ट्रू किंवा रिटर्न फॉल्स. तर जे 4 ऑपरेशन्स आपण इम्पॉर्टंट बघितले होते, पुश पॉप पिक इज एम्प्टी, चारीचे चारी ऑपरेशन आपण इथे इम्प्लिमेंट केले आहे. तर लेट्स क्रिएट द एंटायर स्टॅक. सो आपण स्टॅकला क्रिएट करू, stack स्टॅक. त्याला नाव पण देऊ शकतो आपण, स्टॅक इज इक्वल टू न्यू स्टॅक इन ब्रॅकेट. लेट्स से आपण या पर्टिक्युलर स्टॅकला कॅपॅसिटी देत आहोत 5. दॅट मीन्स की या स्टॅकची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 5, म्हणजे आपण 5च एलिमेंट फक्त स्टॅक मध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे, तर पुढची जो ऑपरेशन आहे स्टॅक डॉट पुश इन ब्रॅकेट आपण पुश करणार आहोत 10 ऍज अन एलिमेंट. त्यानंतर स्टॅक डॉट पुश इन ब्रॅकेट 20, त्यानंतर स्टॅक डॉट पुश इन ब्रॅकेट 30. म्हणजे मी काय केलं आहे, इथे 3 एलिमेंट्स 10, 20, 30 तिन्ही एलिमेंट्स इथे पुश केले आहेत. ठीक आहे, एकदा आपण या कोडला रन करून बघू की आपल्याला काय आउटपुट येते. ठीक आहे, तर आपल्याला काय आलं, एलिमेंट पुश इनटू स्टॅक, एलिमेंट पुश इनटू स्टॅक, एलिमेंट पुश इनटू स्टॅक. पण आपल्याला इथे व्हॅल्यू नाही येते ना की कोणता एलिमेंट ऍक्च्युअली पुश केला. तर आपण काय करू शकतो, ज्यावेळेस आपण ही प्रिंट करतोय स्टेटमेंट एलिमेंट पुश इनटू स्टॅक, त्याच वेळेस आपण इथं ऍड करू शकतो व्हॅल्यू. ठीक आहे, ही ऍक्च्युअल व्हॅल्यू जी आहे ती आपण पुश केलं आहे असं आपल्याला इथे समजून येईल.
ठीक आहे, एक कोलन ही देऊया. ठीक आहे. सो एलिमेंट पुश इन स्टॅक इज 10, एलिमेंट पुश इन स्टॅक इज 20, एलिमेंट पुश इन स्टॅक इज 30. ठीक आहे, व्हेरी गुड. आता सेम गोज विथ पॉप ऑपरेशन ॲज वेल. जर का मला स्टॅक मध्ये मधून एलिमेंटला पॉप करायचं आहे तर मी काय करणार, स्टॅक डॉट पॉप. ठीक आहे, स्टॅक डॉट पॉपला कॉल करणार आणि दॅट्स इट. आता मी जर का स्टॅक डॉट पॉपला कॉल केलं तर हा फंक्शन, ही मेथड कॉल होणार आणि या मेथड मध्ये चेक होणार की स्टॅक अंडरफ्लो आहे किंवा नाही. आणि रिटर्न करण्याच्या आधी मी इथे एक एसआउट स्टेटमेंट लिहून देतो की एलिमेंट पॉप आणि त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, नाव आपण आता याला रन करू. रन केल्यानंतर आपल्याला भेटतंय की एलिमेंट पुश इनटू स्टॅक इज 10, एलिमेंट पुश इनटू स्टॅक इज 20, एलिमेंट पुश इनटू स्टॅक इज 30, नंतर एलिमेंट पॉप्ड फ्रॉम द स्टॅक इज 30. तर आता टॉप एलिमेंट कोणता आहे आपला, तोही आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे, टॉप एलिमेंट बघण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, स्टॅक डॉट पिक या मेथडला. पिक सांगेल मला की माझा टॉप एलिमेंट कोणता आहे. ठीक आहे, तर पिक मध्ये आपण एलिमेंट रिटर्न तर करतोय बट आपण सिस्टम आउट प्रिंट लाईन कोणतीही नाही देत. आउट प्रिंट लाईन मध्ये आपण ऍड करू एलिमेंट पिक फ्रॉम द स्टॅक अँड द व्हॅल्यू इटसेल्फ. ठीक आहे, तर आता आपल्याला दिसतोय की भाई सगळ्यात पहिले आपण 10 ऍड केला होता, 10 then 20 and then 30. पण 30 ला आपण रिमूव्ह केला तर आता आपल्याकडे सगळ्यात टॉपला कोणता आहे, 20. ओके, ग्रेट. आणि लास्ट ऑपरेशन जे माझं होतं दॅट वॉज स्टॅक डॉट इज एम्प्टी. ठीक आहे, इज एम्प्टी काय रिटर्न करणार की स्टॅक एम्प्टी आहे का नाही. तर आपण इथेही एसआउट स्टेटमेंट देऊन ठेवू की स्टॅक इज एम्प्टी आणि ह्या वेळेस आपण देऊ एसआउट मध्ये स्टॅक इज नॉट एम्प्टी. ठीक आहे, आणि आपण जर का आता रन केला कोडला तर आता आपल्याला भेटतं स्टॅक इज नॉट एम्प्टी. आणि सेम फंक्शन कॉल, सेम मेथड कॉल जर का मी जस्ट नवीन स्टॅक क्रिएट केला आणि त्यावेळेस कॉल केला तर इथे आपल्याला भेटायला पाहिजे स्टॅक एम्प्टी. मग आपण स्टॅक मध्ये 10, 20, 30 व्हॅल्यूज पुश करत आहोत. नंतर आपण 20, 30 ला पॉप करत आहोत. नंतर पिक एलिमेंट करतो आणि नंतर पुन्हा एकदा चेक करतोय की एलिमेंट प्रेझेंट आहे का नाही स्टॅक मध्ये. ठीक आहे, रन दिस कोड. सगळ्यात पहिले मला आउटपुट भेटतंय की स्टॅक इथे एम्प्टी आहे. मग स्टॅक मध्ये आपण 10 पुश करतो, 20 पुश करतोय, 30 पुश करतोय आणि त्यानंतर आपण 30 ला पॉपही करत आहे. 30 एलिमेंट पॉप झाला. मग पिक केल्यानंतर आपल्याला भेटतो की जो 20 एलिमेंट आहे तो सगळ्यात टॉप वरती आहे आणि ऍट द एंड परत एकदा स्टॅक माझा एम्प्टी नाहीये. यावेळेस माझ्याकडे कोणते एलिमेंट्स आहेत, 20 आणि 10 एलिमेंट्स. जर का मी पॉपला सुद्धा 3 वेळेस कॉल केलं, 1, 2 आणि 3, तर हे जे 3 एलिमेंट्स मी ऍड केले होते तिन्ही एलिमेंट्स इथे रिमूव्ह होऊन जाणार आणि मला एक्सेप्शन येणार की स्टॅक अंडरफ्लो एक्सेप्शन. ठीक आहे, चलो. सो आपण याला एक एलिमेंटला इथे ठेवूया ताकि माझा हा जो एक्सेप्शन आहे तो निघून जाईल. ठीक आहे, तर एकदा जस्ट ही जी गोष्ट आपण इम्प्लिमेंट केली याला व्हिज्युअली समजायचा प्रयत्न करू. हा जो माझा ॲरे आहे या ॲरे मध्ये मी 3 एलिमेंट्स ऍड करत आहोत. दॅट इज फर्स्ट 10, देन 20 आणि देन 30. सगळ्यात पहिले इनिशियलाइज करताना माझा जो टॉप आहे तो ॲरे आणि कॅपॅसिटी हे 3 गोष्टी मी डिक्लेअर केल्या आहेत. त्यानंतर त्यांना इनिशियलाइज केलं आहे मी कन्स्ट्रक्टर मध्ये. कन्स्ट्रक्टर मध्ये टॉपला इनिशियलाइज केलं आहे -1 वरती, कॅपॅसिटीला इनिशियलाइज केलं आहे ॲज अ साइज आणि ॲरे क्रिएट केला आहे विथ कॅपॅसिटी ॲज अ साइज ऑफ द ॲरे. ठीक आहे, त्यानंतर मी टॉप इज इक्वल टू -1 ठेवलाय आणि टॉप आणि आता त्यानंतर टॉप इज इक्वल टू -1 ठेवलेला आहे आणि मी पुश करणार आहोत माझ्या एलिमेंट्सला. तर पुश करताना सुरुवातीला टॉप मी प्लस प्लस करतो आणि त्यानंतर ॲरे ऑफ टॉपला 10 नी असाइन करतोय. पुन्हा एकदा टॉप प्लस प्लस ॲरे ऑफ आय असाइन, पुन्हा एकदा टॉप प्लस प्लस ॲरे ऑफ आय असाइन. ठीक आहे, आता हे झाले पुश ऑपरेशन. पॉप ऑपरेशन साठी मी काय करतोय, मी ही व्हॅल्यू कॉपी करून ठेवतोय एका नेक्स्ट व्हेरिएबल मध्ये. त्याचा जो व्हेरिएबल होता त्याला म्हटलं होतं मी व्हॅल्यू इज इक्वल टू मी कॉपी करतोय 30 आणि जस्ट टॉपला मायनस करतोय. त्याने करून मला व्हॅल्यू तर रिटर्न भेटते 30 आणि टॉप ही काय होतोय माझा मायनस.
ठीक आहे, जेणेकरून माझ्याकडे जर का साईज किंवा मी पिक करतोय स्टॅक मधले एलिमेंट्स तर ते एलिमेंट्स असतात 20 असा, ठीक आहे. आणि ऍट दी एंड जर का मी 20 लाही पॉप केलं आणि 10 लाही पॉप केलं तर पुन्हा एकदा टॉप माझा जो आहे तो -1 वरती जाईल आणि -1 वरती गेल्यानंतर मी जर का इज एम्प्टी ला पुन्हा कॉल केलं, इज एम्प्टी मला रिटर्न करतोय स्टॅक इज एम्प्टी, ठीक आहे. तर हे इम्प्लिमेंटेशन होतं आपलं स्टॅक युजिंग अरे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की स्टॅकला इम्प्लिमेंट कसं करू विथ द हेल्प ऑफ लिंक लिस्ट. स्टे ट्यून इन दिस सिरीज. थँक यू फॉर जॉइनिंग.